नमस्कार. आज आपण 2 कच्च्या बटाट्यांपासून नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकले. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. मीठ टाकल्यामुळे बटाटा काळा पडत नाहीत. इथे मी एका वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा इथे तुम्ही कोणताही जाड बारीक घेऊ शकता. त्याच वाटीने समान प्रमाणात इथे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण त्याच वाटीने 1 वाटी पाणी ओतून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मी 1 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. आता हे आपण मिश्रण चमच्याच्या मदतीने थोडंसं वरती खाली करून घेणार आहोत आणि ते मिक्सरला पुन्हा एकदा छान असं फिरवून घेणार आहोत. इथे मी हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता आपण ते मिश्रण एका भांड्यात ओतून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्याला जे थोडंसं पीठ लागलेलं आहे ना, त्यामध्ये मी आणखीन थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी पुन्हा या बॅटरमध्ये मी ओतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान असं मिश्रण इथे आपण एकजीव करून घेणार आहोत. आता हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतंय, त्यामुळे त्यामध्ये आणखीन 1 वाटी मी इथे पाणी ओतून घेतलेलं आहे. इथे आपल्या इन्स्टंट असे डोसे बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला पातळ असे पीठ हवे. आता इथे आपले मिश्रण छान असे तयार झालेले आहे. आता इथे आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कढईत मी थोडं तेल टाकलं. 7-8 लसणाच्या पाकळ्या, 3 टोमॅटो मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे सर्व छान असं भाजून घ्यायचं. यामध्ये तुम्ही बेडगी मिरची देखील वापरू शकता, पण मी इथे गॅस बंद केला आणि 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची वापरलेली आहे. आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. इथे मी सर्व एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं. इथे आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे. आता याला आपण तडका देणार आहोत. याला थोडंसं तेल गरम केलं आणि जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा मी याला तडका दिलेला आहे. ही चटणी या डोशांबरोबर 1 नंबर लागते. नक्की करून बघा. इथे मी गॅसवर एक तवा गरम केलेला आहे. तवा छान कडकडीत असा गरम करून घ्यायचा. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपलं हे बॅटर त्यावर पळीच्या मदतीने ओतून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही, तरी देखील आपल्या डोस्यांना छान अशी जाळी आलेली आहे. 1-2 ते 3 मिनिटे छान असा डोसा एका साईडने भाजून द्यायचा. थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता आपला डोसा छान असा भाजलेला आहे. आता मी याला पलटी करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व डोसे करून घेणार आहोत. डोसा पलटायची अजिबात घाई करायची नाही. एका बाजूने डोसा छान भाजल्यावर डोसे छान असे तयार होतात. इथे आपण आणखीन 1 डोसा करून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मी पळीने बॅटर तव्यावर ओतून घेतलेले आहे. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इथे मी डोसा पलटी करून घेणार नाही. इथे डोसा छान असा एकाच बाजूने देखील आपण भाजून घेऊ शकतो. इथे आपले याप्रमाणे छान असे डोसे तयार होतात. कोणत्याही प्रकारचे इथे पीठ भिजवावे लागत नाही, आंबवावे लागत नाही. इन्स्टंट असे डोसे आणि चटणी आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.